शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आपण आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करू. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी घडते झेंड मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन शेतकऱ्याच्या शेतावरती पोचावं आणि त्याचा फायदा प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आपण खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान तसेच त्याच्यावर येणारे कीड व रोगांची एकात्मिक व्यवस्थापन या संबंधी माहिती घेत आलेलो आहे. आज दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे पिके म्हणजे भाजीपाला पिके ज्यांनी आपल्या देशामध्ये मोठी क्रांती केलेली आहे, तर या संदर्भात आपण आज खरीप भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या संदर्भात व्याख्यान आयोजित केले आहे आणि त्यासाठी आपण
बोलवले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर भरत पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार सर. व्हिडिओ ऑन करा प्लीज. डॉक्टर भरत पाटील सर हे मागील 31 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांवर सेवा करत आहे. त्यातील 28 वर्षापेक्षा त्यांचा जास्त काळ हा भाजीपाला पिकांमध्ये भाजीपाला पैदासकार म्हणून गेलेला आहे. सरांनी आतापर्यंत भाजीपाल्याची एकूण 13 वाण विकसित केलेली आहे, ज्याच्यामध्ये वांगी, भेंडी, घोसाळी, गवार आणि वाटाणा या पिकांचा समावेश होतो. त्याच पद्धतीने या विविध भाजीपाला पिकांमध्ये सरांनी आतापर्यंत 17 वेगवेगळ्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सरांनी त्यांचे जे काम केले ते काम 98 विविध शास्त्रीय लेखामार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये झालेले संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी सरांनी जवळजवळ 173 विस्तारपर लेख शेतकऱ्यांसाठी लिहिले आहे. तसेच सरांनी आतापर्यंत 20 टेलिव्हिजनचे प्रोग्राम, टीव्ही प्रोग्राम मध्ये भाग घेतलेला आहे. आणि रेडिओचे कार्यक्रम जर म्हणाल तर सरांनी 160 रेडिओचे कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 10 पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि आता 4 विद्यार्थी PhDचे त्यांच्याकडे काम करत आहेत. असे पूर्ण सर्व्हिस ज्यांची भाजीपाला पिकांमध्ये झाली असे भरत पाटील सर आज आपल्याला व्याख्याते म्हणून उपलब्ध आहेत. मी सरांचे स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी खरीप भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. पाटील सर प्लीज. हो. नमस्कार शेतकरी बांधवांनो. हे खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि खरीप हंगामामध्ये की अनेक भागामध्ये राज्यातील विविध विभाग आहेत. या प्रत्येक विभागामध्ये की अनेक प्रकारची भाजीपाला पिकं शेतकरी बांधव खरीप हंगामात लागवड करत असतात आणि जेणेकरून खरीप हंगामात भाजीपाला पिकांची लागवड करून चांगलं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधव योग्य त्या पिकाची निवड करत असतात. त्याचप्रमाणे त्यावरती येणारे जे काही रोग असतील, किडे असतील याविषयी माहिती जाणून घेत असतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त आणि अधिकाधिक दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला कोणत्या शास्त्रशुद्ध बाबीचा विचार करायचा किंवा केला पाहिजे हे आपण निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. कारण सध्याच्या काळामध्ये आपल्याला जे विकल ते पिकवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी पिकल ते आपण विकत होतो, परंतु सध्याचा जो काळ आहे की जे आज बाजारामध्ये चालणार आहे, बाजारात ज्या फळांना भाजीपाला पिकांना मागणी आहे अशीच पिकं जर आपण पिकवली आणि आपण योग्य त्या बाजारपेठेमध्ये पाठवली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना 4 पैसे अधिक फायदा मिळतो. त्या दृष्टिकोनातून खरीप हंगामात भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी आज आपण जर पाहिलं तर खरीप हंगामामध्ये विविध प्रकारची भाजीपाला पिकं शेतकरी बांधव घेत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर मिरची आहे, वांगी आहे, टोमॅटो आहे, गवार आहे, भेंडी आहे, कोबी, फ्लावर, वाटाणा, त्याचबरोबर जी काही विविध प्रकारची वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहे त्यामध्ये काकडी असेल, कारले असेल, दोडका, घोसाळी, पडवळ असे विविध प्रकारची भाजीपाला पिकं शेतकरी बांधव घेत असतात. त्याचप्रमाणे की सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं असेल तर कांद्याची जी मागणी आहे ती वाढत आहे आणि कांदा पिकाचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्याची मागणी आणि एकूण शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडचा जो कल आहे तो पाहता की मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड शेतकरी बांधव या खरीप हंगामामध्ये करत असतात. तर अशा विविध प्रकारची जी भाजीपाला पिकं आहेत तर ही पिकं शेतकरी बांधव आपापल्या भागामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये ही लागवड करत असतात. परंतु हे करत असताना की शेतकरी बांधवांनी भाजीपाला पिकाची निवड करत असताना कोणती पिकं निवडली पाहिजे हा एक महत्वाचा विषय आहे. कारण
सगळीच पिकं तुमच्या समोर आहेत, परंतु बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की मग कोणत्या पिकाची लागवड करू. तर सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर की एक बाजारपेठेचा जर आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की आपण कोणत्या भाजीपाला पिकाची निवड केली पाहिजे. साधारणतः कोणता भाजीपाला कोणत्या कालावधीमध्ये तयार होत असतो ह्याची आपल्याला जर माहिती असेल तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्या पिकाची निवड करता येते. आणि एकदा आपल्या पिकाची निवड झाली की ते नेहमी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा जो एक कल असतो की भाजीपाला पिकाची लागवड करत असताना मागील हंगामात असेल, मागील वर्षी असेल, की ज्या पिकाला दर चांगले मिळाले ते शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या पिकाची लागवड करत असतात. तर हे करत असताना काय होतं की मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की त्याचे दर हे पडलेले असतात आणि परिणामी शेतकऱ्याला त्याचा आर्थिक फायदा कमी मिळत असतो. तर असं न करता की मी अनेक वर्षापासून आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी मी नेहमी सूचना देत असतो की असं न करता की तुम्ही एकच पीक न निवडता जर भाजीपाला पिकामध्ये 2 किंवा 3 पिकाची जर निवड केली, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा, उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा विचार केला तर आपण कोणतं पीक घेऊ शकतो आणि आपलं क्षेत्र किती आहे याचा सारासार जर विचार केला तर आपल्याला एकापेक्षा जर अनेक पिकं 2 किंवा 3 पिकं घेतले तर तो एक त्याला आपण मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो. कारण का बऱ्याच वेळा काय होतं की समजा एखाद्या शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची लागवड केली आणि दर मिळत नसल्यामुळं शेतकरी बांधवाला जो खर्च केलेला आहे तो सुद्धा तो निघत नाही. अशा वेळी तोटा सहन करावा लागतो. तर हे रिस्क न घेता आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर एका वेळी 3 पिकं म्हणजे उदाहरणार्थ मिरची असेल, वांगे असेल, टोमॅटो असेल किंवा मिरची असेल, वांगे असेल, भेंडी किंवा वाटाणा असेल, कारले असेल, भोपळा असेल, म्हणजे अशापैकी आपण जे आपल्याला योग्य वाटतं किंवा ज्या ठिकाणी आपण विक्री करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एकापेक्षा जास्त पिकं निवडणार कधीही फायदेशीर. कारण का जर एक पीक त्यामध्ये आपल्याला समजा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा बाजारातील दर कमी असल्यामुळे आपल्याला परवडत नसेल तर आपण ते सोडून देऊ शकतो, पण बाकीच्या 2 पिकापासून तुम्हाला त्याचा फायदा मिळत असतो. म्हणून एकापेक्षा अनेक भाजीपाला पिकाची निवड करावी की जेणेकरून आपल्याला आहे त्या जमिनीचा पुरेपूर वापर करून आपल्याला त्याचं उत्पादन घेता येईल. एक दुसरी गोष्ट अशी आहे की निवड करताना जातीची निवड. आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या पुढे हा प्रश्न निर्माण होतो की आपण भाजीपाला पिकाची निवड केली आणि भाजीपाला पिकाची निवड केल्यानंतर आपण कोणत्या जातीची निवड करावी. आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा हा प्रश्न रास्त आहे किंवा बरोबर आहे, कारण शेतकऱ्याला पूर्ण कल्पना बऱ्याच वेळा नसते की बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की बाजारामध्ये जातात आणि त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्रातून ज्या काही उपलब्ध जाती आहेत त्याचं बियाणे आणतात, रोपं तयार करतात किंवा बऱ्याच वेळा रोपवाटिकेतून रोपं तयार करून आणतात आणि रोपांची लागवड करतात. परंतु त्यांना माहित नसतं की त्या जी जातीचे रोपं आणलेले आहेत किंवा बियाणं आणलेले आहेत त्यापासून येणारी फळं कशी आहे. कारण जातीची निवड ही आपल्याला की आपला माल कोणत्या बाजारपेठेमध्ये पाठवायचा आहे. म्हणजे उदाहरण सांगतो, जर समजा आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची असेल आणि मग मिरची पिकाची लागवड करत असताना जातीची निवड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यामध्ये की आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये तो माल विक्री करायचा आहे का दूरच्या बाजारपेठेत विक्री करायचा आहे किंवा शहरी भागात करायचं. ह्या सर्व बाजारपेठेचा अभ्यास करून आपल्याला जातीची निवड करायची. उदाहरण सांगतो की स्थानिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला मिरची पिकाची जातीची निवड करायची असेल तर स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारणतः गर्द हिरव्या रंगाच्या तिखट असणाऱ्या मिरची, मध्यम लांबीच्या असणाऱ्या मिरचीची मागणी जास्त असते आणि मग अशा जाती आपण त्या ठिकाणी निवडल्या. जर शहरी बाजारपेठेचा जर विचार केला तर शहरी बाजारपेठेमध्ये ते साधारणतः पोपटी रंगाच्या असणाऱ्या मिरच्या आणि त्यामध्ये लांब असणाऱ्या मिरच्या आणि तिखटपणा कमी असणारा अशा प्रकारची जर आपण जातीची निवड केली तर आपल्याला ते शहरी बाजारपेठामध्ये मिरची. परंतु जर आपण
ह्या सर्व गोष्टीचा विचार न करता जर एक आंधळ्या डोळ्यांनी जर आपण त्या जातीची निवड केली तर आपल्या पुढे पर्याय राहत नाही की त्यामध्ये आपण जो लागवड केलेली आहे ती मिरची स्थानिक बाजारपेठेमध्ये विकू का शहरी बाजारपेठेमध्ये. तशाच प्रकारचं वांग्यामध्ये आहे की वांग्यामध्ये एवढी विविधता आहे की वांग्यामध्ये हिरव्या रंगाची वांगी आहेत, जांभळ्या रंगाची आहेत, जांभळ्या रंगावरती पांढरे पट्टे असणारे आहेत, काही गोलाकार आहेत, काही अंडाकृती आहेत, काही लांब भोपळ्यासारखे आहेत. अशी विविधता ही जी वांग्याची लागवड करत असतील त्यासाठी आपल्याला आपल्या भागामध्ये कोणत्या जातीला मागणी, उदाहरण हिरव्या रंगाची काटेरी वांगी ही पसंत केली जातात, त्या वांग्याला जास्तीत जास्त मागणी आहे. तर अशा जातीची निवड आपण केली पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे की ज्या ठिकाणी खानदेशाचा जर विचार केला तर खानदेशामध्ये की हिरव्या रंगाची परंतु भरतासारखी असणारी मोठी वांगी ह्या जाती पसंत केल्या जातात. तर तशा जातीची आपण लागवड करणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही जातीची निवड जरी केली आणि ज्या जाती इतर बाजारपेठेमध्ये चालत नाहीत अशा जाती सगळ्या ह्या तुमच्या पुणे किंवा मुंबई मार्केटमध्ये चालतात. कारण तिथं पुणे आणि मुंबई यासारख्या बाजारपेठेमध्ये अनेक पंथाचे धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्र राहत असतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. त्यामुळे सगळ्या प्रकारचा भाजीपाला जो आहे तो मुंबई मार्केट. तर अशा प्रकारचं जे आहे की जातीची निवड करत असताना आपल्याला देखील तिसरं महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे कांदा पीक. कांदा पिकामध्ये सुद्धा जातीची निवड ही सगळ्यात महत्वाची बाब. कारण कांदा पिकाची लागवड आपण उशिरात उशिरा खरीप म्हणजे त्याला आपण रांगडा हंगाम म्हणतो, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम. परंतु की सगळ्याच हंगामासाठी एकाच प्रकारची जातीची निवड करून चालणार नाही. तर आपल्याला खरीप हंगामासाठी ज्या काही जाती आहेत त्या खरीप हंगामासाठी ज्या शिफारस केलेल्या जाती आहेत त्या जातीची लागवड करणं गरजेचं आहे. उदाहरण तुम्हाला सांगेन की आपण कांदा पिकामध्ये खरीप हंगामासाठी बसवंत 780 आहे, फुले समर्थ आहे, ऍग्रीफॉन डार्क रेड आहे, भीमा सुपर आहे, भीमा डार्क रेड आहे. अशा विविध जाती ज्या आहेत ते खरीप हंगामामध्ये आपण शिफारस केलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त जे काय अनेक खाजगी कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपनीचे अनेक वाहन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु ह्या सर्व गोष्टी विचार घेऊन ते आपल्याला योग्य जातीची निवड करणं गरजेचं. एकदा जातीची निवड झाली की आपल्याला त्या पिकाची लागवड करायची असते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या जमिनीची तयारी, सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपली जमीन जी आहे जमिनीची निवड हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण जे भाजीपाला पीक आहे भाजीपाला पिकांना ही जमीन जी आहे त्याला अतिशय उत्तम निचऱ्याची जमीन पाहिजे. त्या जमिनीचा समूह हा साधारणतः 7 ते 7.5 असला पाहिजे. म्हणजे आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी जमिनी असेल तर अशा जमिनीमध्ये ह्या भाजीपाला पिकाची लागवड जी आहे ती चांगल्या प्रकारे होत नाही किंवा आपल्याला उत्पादन अपेक्षित मिळत नाही. आणि ज्या जमिनी आपण ह्या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी निवडणार आहे ह्या जमिनीमध्ये कुठेही पाणी साचता कामा नये किंवा पाणथळ जमिनी ह्या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी निवड करू नये. एकदा जमिनीची निवड केल्यानंतर दोन्ही पद्धतीने आपल्याला एक म्हणजे ज्या पिकांचे रोपवाटिका तयार करायचे त्यासाठी रोपवाटिका तयार केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट बी लावून आपल्याला जी भाजीपाला पिकाची लागवड करते त्याचे बिया टोकून लागवड करते. तर त्यातला पहिला भाग आहे की ज्यामध्ये आपण वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर या इत्यादी भाजीपाला पिकांची आपण रोपवाटिका तयार करत असतो. आणि रोपवाटिका तयार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून की आपल्याला रोपवाटिका तयार करत असताना त्या रोपवाटिका ही शक्यतो गादी वाफ्यावरती तयार केली. म्हणजे साधारणतः 3 मीटर लांबीचा, 2 मीटर रुंदीचा, 15 सेंटीमीटर उंचीचा गादी वाफा तयार करावा की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जरी पाऊस पडला तर तो पाणी डायरेक्ट त्यामध्ये साचणार नाही आणि त्या साचलेल्या पाण्याचा आपल्याला उत्तम प्रकारे निचरा करता येईल आणि त्यामुळे रोपाला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही. अशा प्रकारचं जर आपण नियोजन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिकेमध्ये एक चांगली आणि दर्जेदार रोपं तयार करता येतात. तसंच की ही रोपवाटिका तयार करत असताना त्या वाफ्यामध्ये आपल्याला की कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जी काही रासायनिक खतं आणि शेणखत हे सगळं मिक्स करून त्यामध्ये आपल्याला बियाण्याची पेरणी करायची. आणि बियाण्याची पेरणी करत असताना एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की त्यामध्ये 2 वळीमध्ये साधारणतः
5 ते 7 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून त्या प्रत्येक ओळीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीवरती बियाणं पडेल, त्यावरती अलगद अशी माती झाकली जाईल आणि जेणेकरून जास्त खोल बियाणे जाणार नाही किंवा पाण्यामुळे वाहून जाणार नाही, अशा पद्धतीनं जर तिची काळजी घेतली तर आपल्याला त्या जास्तीत जास्त बियाण्याची उगवण क्षमता मिळते आणि आपल्याला एकदा उगवण क्षमता चांगली मिळाली की त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत असते. म्हणून अशा प्रकारचे आपल्याला रोपवाटिका तयार करायची आहे आणि रोपवाटिका तयार करत असताना की प्रत्येक पीक निहाय जर पाहिलं तर वांगी मिरची या पिकासाठी साधारणतः बियाणे टाकल्यापासून साधारणतः 4 ते 6 आठवड्यात आपल्याला रोपं लागवडीला येतात आणि कांदा पिकाचे जर आपण पाहिलं तर साधारणतः 7 ते 8 आठवडे आपल्याला रोपं तयार होण्यासाठी लागतात. टोमॅटो सारख्या पिकाची जर पाहिली तर टोमॅटो मध्ये साधारणतः बी टाकल्यापासून साधारणतः 25 ते 26 दिवसामध्ये रोपं तयार होत असतात आणि कोबी फ्लावर यासारख्या पिकामध्ये पाहिलं तर साधारणतः 1 महिन्यामध्ये रोपे ही लागवडीला तयार होत असतात. तर साधारणतः अशा प्रकारचं आपण रोपवाटिकेचं नियोजन केलं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जर आपल्याला एक दर्जेदार रोप निर्मिती करून आपल्याला शेतामध्ये त्याची लागवड करायची असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा आपण असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, त्या उक्तीप्रमाणे आपल्याला जर आपल्या रोपवाटिकेमध्ये जर किडमुक्त किंवा रोगमुक्त जर रोपं तयार केली आणि अशी रोपं जर आपण लागवडीसाठी वापरली तर आपल्या शेतामध्ये जो किडीच्या बंदोबस्तासाठी किंवा रोगाच्या बंदोबस्तासाठी येणारा जो खर्च आहे तो निश्चितपणे आपण कमी करू शकतो आणि लागवडीचा खर्च कमी झाल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळण्यामध्ये आपल्याला मदत होत असते. तर अशा दृष्टिकोनातून आपल्याला त्यासाठी की जर आपण रोपवाटिकेवरती मच्छरदाणी सारखं जे जाळी असते तशा प्रकारची जाळी जर आपण त्यावर टाकली तर आपल्याला ते किडीच्या प्रादुर्भावापासून किंवा रोगाच्या प्रादुर्भावापासून आपल्याला ती रोपं मुक्त ठेवता येतात आणि अशी रोग आणि कीडमुक्त रोपं जी आहेत ते आपल्याला लागवडीसाठी उपलब्ध होतात. तर अशा प्रकारचं रोपवाटिकेमध्ये बियाण्याची पेरणी आणि त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग लागवड, सर्वसाधारणपणे भाजीपाला पिकाची लागवड करत असताना विविध प्रकारची जी भाजीपाला पिकं आहेत, उदाहरणार्थ पाहिलं तर जे आपण सुरुवातीला सांगितलं की जे वेलवर्गीय भाजीपाला जे पिकं आहे त्यामध्ये आपण डायरेक्ट बियाण्याची लागवड करू शकतो. परंतु आज काही भागामध्ये की समजा कलिंगड असेल, खरबूज असेल, कारले असेल, दोडका असेल, भोपळा असेल, घोसाळे असेल, काकडी असेल करण्याची किंवा कलम करण्याची रोपं सुद्धा आपल्याला मिळतात आणि तशा पद्धतीने सुद्धा लागवड येते. परंतु जर जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर बियाणे टोकून आपण त्या बियाण्याची लागवड करत असतो. तर त्यामध्ये आपल्याला बियाणं टोकण्यासाठी म्हणजे हे सगळे जे वेलवर्गीय पिक आहेत यांची आपण बी टोकून आपण लागवड करत असतो. त्यासाठी आपल्याला की प्रत्येक पीक निहाय जर आपण पाहिलं तर आपल्याला लागवडीचं अंतर हे वेगवेगळं आहे. उदाहरणार्थ जर पाहिलं तर काकडी, कारली, दोडका, घोसाळी, पडवळ हे इत्यादी जे भाजीपाला पीक आहे ह्या पिकामध्ये आपल्याला 2 ओळीमध्ये 1.5 ते 2 मीटर आणि 2 रोपामध्ये 1 मीटर एवढं अंतर ठेवून आपल्याला लागवड करायची आहे. भोपळा पिकाची जर लागवड करायची असेल तर आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 मीटर एवढं 2 ओळीमध्ये अंतर ठेवून 2 रोपामध्ये 1 मीटर एवढं अंतर ठेवायचं आहे. आणि ह्या भोपळ्या पिकासाठी आपल्याला मंडप पद्धतीने लागवड करता येते. तर बाकीचे जे इतर जे भाजीपाला पिकं आहेत वेलवर्गीय त्यामध्ये आपल्याला ताटी पद्धतीने लागवड करते. तर असं हे लागवडीचं अंतर आहे. आणि मग त्याची लागवड करायची असेल तर सरी आपल्या सांगितलेल्या अंतरावरती पाडल्यानंतर सरीच्या एका बगलेमध्ये साधारणतः एका ठिकाणी 2 किंवा 3 बियाण्याची त्रिकोणी पद्धतीने जर आपण लागवड केली आणि लागवड केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की 3 बियापैकी 2 बिया उगवतात किंवा बऱ्याच वेळा 3 पैकी 1 उगवते आणि मग अशा वेळी जर आपण एकच बियाण्याची टोपली केली तर आपल्याला त्या ठिकाणी गॅप पडते आणि गॅप पडल्यामुळं आपल्याला जी प्रति हेक्टरी रोपांची संख्या जी आहे ती कमी होते आणि अशा वेळी आपल्याला उत्पादनात घट येते. पण हे होऊ नये म्हणून आपण एकापेक्षा जास्त बिया आपण त्या ठिकाणी टोकत असतो आणि त्या ठिकाणी एक रोप उगवलं नाही, बी उगवलं नाही तर दुसरे बी उगवले त्याच्यापासून वेल आपण वाढवू शकतो. तर त्यासाठी आपण 2 किंवा 3 बियाण्याची लागवड करायची. तशाच पद्धतीनं मिरची, वांगी, टोमॅटो या पिकामध्ये सुद्धा लागवडीचं अंतर वेगवेगळं आहे. म्हणजे साधारणतः मिरची आणि वांगीमध्ये जर आपण पाहिलं
तर अगदी 60 बाय 45, 60 बाय 60 सेंटीमीटर, 75 बाय 60 सेंटीमीटर आणि 75 बाय 75 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे लागवडीचं अंतर हे आपल्या जमिनीचा मजदूर कसा आहे, त्या जातीची वाढीची सवय कशी आहे, यानुसार आपल्याला 2 ओळीमध्ये आणि 2 रोपामध्ये अंतर ठेवावं. त्याचप्रमाणे वांगी पिकामध्ये जर पाहिलं तर 60 बाय 60 सेंटीमीटर असेल, 75 बाय 60 सेंटीमीटर असेल किंवा 90 बाय 75 सेंटीमीटर असेल किंवा 90 बाय 90 सेंटीमीटर असेल आणि किंवा काही ठिकाणी 120 बाय 90 सेंटीमीटर. म्हणजे अशा वेगवेगळ्या अंतरावरती ह्या पिकाची लागवड, म्हणजे एकंदरीत त्या जातीची वाढीची सवय काय आहे, एकूण पसारा किती आहे आणि एकूण त्याला क्षेत्र किती लागणार आहे आणि त्यानुसार त्या जमिनीचा मजदूर, हलक्या जमिनीमध्ये लागवडीचं अंतर हे जवळ असलं पाहिजे, भारी जमिनीमध्ये लागवडीचं अंतर हे 2 ओळीमध्ये जास्त आणि 2 रोपामध्ये जास्त ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने वांगी पिकामध्ये आणि टोमॅटो पिकामध्ये जर आपण करत असताना टोमॅटो पिकामध्ये 2 ओळीतले जे अंतर आहे 3 फूट म्हणजे 90 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं जे अंतर आहे ते 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर, 90 बाय 30 सेंटीमीटर या अंतरावरती टोमॅटो पिकाची लागवड करतात. आणि ही सर्व जी लागवड आहे ही सरीच्या एका बगलीमध्ये. आता ह्या अशा प्रकारचं आपण लागवड करत असताना जी काही आपली रोपं तयार करून ज्या पिकांची लागवड करतो त्यामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर ही जी भाजीपाला पिकं आहेत त्यामध्ये रोपं तयार केल्यानंतर आपल्याला रोपं लागवड करायची असते. परंतु रोपवाटिकेतून रोपं काढल्यानंतर लागवडीपूर्वी ते कीटकनाशकाच्या आणि बुरशीनाशकाच्या द्रावणात जर बुडवून आपण त्याची लागवड केली तर आपल्याला त्या जमिनीतून त्या मुळावरती येणारे जे काही रोग आणि किडी आहेत त्याचा आपल्याला बंदोबस्त करता येतो. आणि अशा प्रकारचे एक प्रकारची आपण जशी बियाणा बीज प्रक्रिया करतो तशाच प्रकारची ही रोपाना बीज प्रक्रिया करावी लागते. आणि त्या पद्धतीने मी जे सांगितलं की मिरची, वांगी, टोमॅटो असेल किंवा इतर वेलवर्गीय पिकं आहेत त्या पिकावरती आपल्याला लागवड करता येते. त्याचप्रमाणे कांदा हे जे पीक आहे की कांदा पिकामध्ये सुद्धा आपल्याला की ह्या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्याला 2 पद्धतीने लागवड करता येते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये खरीप हंगामामध्ये कांदा पिकाची लागवड ही सपाट वाफ्यावर करू नये आणि एकतर सरीवरंबा असेल किंवा तुमचं उंच गादी वाफा अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कांदा पिकाची लागवड करतो. आणि ह्या पिकाची लागवड करत असताना तुम्हाला 2 ओळीतले जे अंतर आहे ते सर्वसाधारणपणे 15 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर आहे 10 सेंटीमीटर अशा अंतरावरती या पिकाची लागवड करायची आहे. म्हणजे अशा अंतरावर जर आपण कांदा पिकाची लागवड केली तर सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी आपल्याला 6,66,666 एवढी रोपं मिळतात. आणि आपल्याला जास्त अंतरावरती लागवड केली तर आपल्याला कांद्याचं उत्पादन आपल्याला कमी मिळेल. म्हणून योग्य अंतरावरती ह्या सर्व भाजीपाला पिकाची लागवड करणं गरजेचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये की आपण भाजीपाला पिकाची लागवड केल्यानंतर सर्वात भेडसावणारा प्रश्न म्हणजे की आपल्या पिकामध्ये येणारं तण. कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तण खाई धन, म्हणजे जे आपण काय त्या मुख्य पिकाला जे आपण खतं देत असतो किंवा अन्नद्रव्य देत असतो ती सर्व अन्नद्रव्य बऱ्याच वेळा ही तणच खाऊन जात असतात आणि त्या अन्नद्रव्याचा किंवा रासायनिक खताचा किंवा सेंद्रिय खताचा जो फायदा आपल्या मुख्य पिकाला व्हायला पाहिजे तो त्या प्रमाणामध्ये होत नाही. म्हणून तणाचा बंदोबस्त करणं अतिशय महत्वाचं आहे. आता तणाचा बंदोबस्त करायचं म्हटलं तर आपल्याला काय करता येईल की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आपल्याला आपलं पीक हे तणमुक्त ठेवलं पाहिजे. आणि तणमुक्त ठेवण्यासाठी आपल्याला एकतर त्याचे खुरपणी किंवा ज्याला आपण निंदणी म्हणतो ती वेळेवरती केली पाहिजे. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की त्यामध्ये आपल्याला कोळपणीच्या साह्यानं आपल्याला त्यामध्ये तणाचा बंदोबस्त करता येतो. आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे की रासायनिक तणनाशकाचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी तणाचा बंदोबस्त करतो. म्हणजे अशा 2-3 प्रकारे आपल्याला ह्या तणनाशकाचा बंदोबस्त करतो. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी बांधवांना ह्या हंगामामध्ये की जे मजूर आहेत निंदणी करण्यासाठी किंवा खुरपणी करण्यासाठी हे मजूर आपल्याला उपलब्ध होत नाहीत. आणि उपलब्ध होत नसल्यामुळं वेळेवरती आपण ते पीक हे तणमुक्त ठेवू शकत नाही. आणि तणमुक्त न ठेवल्यामुळे त्या तणावरती येणारे जे काही रोग किडी आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्या मुख्य पिकावरती होतो. आणि एकंदरीत आपल्या त्या उत्पादनावरती परिणाम होत असल्यामुळं की आपल्याला त्यापासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून तणाचा बंदोबस्त करण्यासाठी
किंवा हे करण्यासाठी रासायनिक तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की वाढती मजुरी, त्यानंतर उपलब्ध न होणारा मजूर वर्ग, यामुळं आपण वेळेत आपलं पीक हे तणमुक्त ठेवू शकत नाही. म्हणून सध्याच्या काळामध्ये ही रासायनिक तणनाशकाचा वापर करणं ही एक काळाची गरज बनलेली. परंतु या ठिकाणी मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की रासायनिक तणनाशकाचा वापर करत असताना की हा त्याला काय कायमस्वरूपी उपाय नाही. म्हणून प्रत्येक वेळी रासायनिक तणनाशकाचा वापर करणं आणि त्या ठिकाणी तणाचा बंदोबस्त करणं हे काही योग्य नाही. म्हणून आपल्याला त्यासाठी की इतर पर्यायाचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामध्ये की जे हिरवळीसारखी खतं घेणं, उदाहरणार्थ तुमचं चवळे असेल, धेंचे असेल, ताग आहे, अशा पद्धतीनं पिकांची लागवड करणं. त्याचबरोबर पिकाचं फेरपालट करणं, ज्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो, अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि मग काही पिकामध्ये आपण जी काही शिफारस केलेली जी तणनाशकं आहे त्याचा आपल्याला वापर करायचा. म्हणजे त्यामध्ये उदाहरण जर पाहिलं तर कांदा पिकामध्ये अनेक प्रकारचे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये ज्याला आपण बाजारामध्ये मिळणारं जे गोल आहे किंवा ज्याला आपण ऑक्झिफ्लोरोफेन म्हणतो, दुसरं स्टॉम्प आहे की ज्याला आपण पेंडॅमिथल म्हणतो, तिसरं जे आहे टर्गा सुपर आहे, फिप सुपर आहे, आणि सध्या एक नवीन बाजारामध्ये डेकेल नावाचं एक तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे अशा विविध प्रकारची तणनाशक जी आहेत ही बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळं आपल्याला कोणत्या तरी एकाच तणनाशकाचा वापर करायचा. आणि हे तणनाशकाचा वापर करत असताना आता जसे वांग्यामध्ये आहे तसे मिरची आणि कांद्यामध्ये आहे तसं मिरची आणि वांग्यामध्ये सुद्धा पेंडॅमिथल आपल्याला त्यामध्ये वापरता येतं. किंवा इतर जे वेलवर्गीय पिकं आहेत त्यामध्ये आपल्याला काही तणनाशक टोटोडीसारखे वापरून की जेणेकरून त्या तणनाशकाचा पिकावरती प्रादुर्भाव होणार नाही ही जर आपण काळजी घेतली तर आपल्याला त्याचा वापर करता येईल. अशा पद्धतीने विविध प्रकारची तणनाशक आपल्याला वापरतात. परंतु ह्यामध्ये की तणनाशक वापरताना सगळ्यात महत्वाची काळजी एक घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनी, ते म्हणजे कुठली की त्या पिकासाठी शिफारस आहे किंवा नाही याची खात्री केली पाहिजे. दुसरी गोष्ट की तणनाशक घेतल्यानंतर ते तणनाशक आपल्या पिकामध्ये किंवा पिकाच्या लागवडी अगोदर किंवा लागवड केल्यानंतर मारायचं आहे. म्हणजे ज्याला आपण उगवणीपूर्व किंवा उगवणी नंतर, ज्याला आपण प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स असे दोन त्याला आपण नावं दिलेले आहेत की ते कोणत्या प्रकारचं तणनाशक आणि ते कधी मारायचं आहे. आणि हे तणनाशक निवडलं, त्याचं कधी मारायचे आपल्याला फायनल झालं तर त्यानंतर आपण ते की साधारणतः त्याचं प्रमाण किती घ्यायचं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण रासायनिक तणनाशकाचा वापर बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी की एखाद्या शेतकऱ्याने एक तणनाशक मारलेलं आहे, त्याचा अशा पद्धतीने मारलंय आणि ते वापर करतात आणि त्याचे चांगले फायदे होण्यापेक्षा आपल्याला दुष्परिणाम आपल्याला बघायला. म्हणून तणनाशकाचा वापर करत असताना ते आपल्याला योग्य प्रकारचं तणनाशक योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर आपण मारलं तर त्याला आपल्याला चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात आणि आपलं पीक हे जे आहे ही साधारणतः 50 दिवसापर्यंत तणमुक्त राहतं. आणि ह्या सुरुवातीच्या काळामध्ये जर आपलं पीक हे तणमुक्त राहिलं तर आपल्याला त्या पिकापासून चांगलं उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तर अशा प्रकारचं रासायनिक तणनाशकाचा वापर आपल्याला करावा. परंतु ही संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण शेतकरी बांधवांनी ह्या रासायनिक तणनाशकाचा वापर करू नये. ह्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन. आता खत व्यवस्थापन करायला आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या सर्व भाजीपाला पिकासाठी जसं आपल्याला मानवाला की आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी, त्या शरीराची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला विविध घटकांची गरज असते, तशाच प्रकारचं की भाजीपाला पिकांच्या एक जोमदार वाढीसाठी, अधिक चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतं जी आहेत त्याचे गरज असते. म्हणजे शेणखत आणि त्याचबरोबर रासायनिक खत, ह्या दोन्हीचा जर आपण एकत्रित मिलाप करून आपण त्याचं योग्य नियोजन केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. तर त्या दृष्टिकोनातून रासायनिक खतं जी आहेत ते आपल्या प्रत्येक पिकाला देणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे आपण मिरची, वांगी, टोमॅटो या पिकासाठी ज्या संकरित जाती आहेत त्यांच्यासाठी आपण 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालास असं एवढं आपण शिफारस केलेलं आहे. इतर जे वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत त्यांना आपण 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश प्रति हेक्टरी आपण शिफारस केलेला आहे.
कांदा पिकासाठी आपण 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद, 75 किलो पालाश आणि त्याचबरोबर जे सल्फर आहे साधारणतः 30 किलो प्रति हेक्टरी आपण शिफारस केली. कारण कांदा हे पीक हे अतिशय सल्फर लव्हिंग क्रॉप आहे, म्हणजे सल्फरची आवश्यकता जास्त असते आणि त्यामुळे आपण त्या 30 किलो प्रति हेक्टरी आपण शिफारस केली. तर अशा प्रकारची ही जी खतं आहेत त्या पिकाला देणं गरजेचं आहे. परंतु ह्यापैकी जो निम्मा नत्र असेल, संपूर्ण स्फुरद पालाश हे आपण लागवडीच्या वेळी दिलं पाहिजे आणि राहिलेला जो निम्मा नत्र असतो हा लागवडीनंतर आपल्याला 2 समान हप्त्यामध्ये जर आपण दिला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा. म्हणून की रासायनिक तणाचं योग्य प्रकारे व्यवस्थापन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा पिकामध्ये अनेक शेतकरी काय करत असतात की रासायनिक तणनाशकामध्ये नत्रयुक्त रासायनिक खतं जी आहेत त्याचा जास्त मारा करतात आणि पिकाला जास्तीत जास्त काळोख येते, पिकाची जोमदार वाढ होते किंवा ज्याला आपण जोमदार वाढ म्हणण्यापेक्षा अवास्तव वाढ होते आणि हा असा कांद्या पोसण्यावरती होत असतो. म्हणून कांदा पिकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये की रासायनिक खतामध्ये हे आपल्याला 45 ते 50 दिवस लागवडीनंतर हे नत्रयुक्त जे खतं आहेत ती खतं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची नाहीत आणि जर जास्त नत्रयुक्त खताचा वापर झाला तर कांद्याची जी अवास्तव वाढ होते आणि अवास्तव वाढ झाल्यामुळं ही पातीची वाढ जोमदार होते आणि त्या प्रमाणात आपला कांदा पोसत नाही. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की त्यामध्ये आपल्याला कांद्याची मान जाड होते. कांद्याची मान जाड असल्यामुळे असा कांदा साठवणुकीमध्ये लवकर खराब होतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जितका नत्रयुक्त खताचा मारा जास्त, जितका वापर जास्त, तितकं ती पिकं लुसलुशीत होतात आणि रोग आणि किडीला तात्काळ बळी पडतात आणि आपल्या पिकाला त्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या झाल्यामुळं की आपल्याला ह्या पिकाचा बंदोबस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो आणि त्यामुळं आपली जे लागवडीचा खर्च आहे तो वाढतो आणि परिणामी आपल्याला त्या उत्पादनामध्ये घट जाणवते. म्हणून कांदा पिकामध्ये योग्य काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापनामध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामामध्ये साधारणतः आपलं जमीन कोणत्या प्रकारची आहे, मध्यम आहे, भारी आहे, हलकी आहे, एकंदरीत वातावरण पावसाळी हंगामातलं कसं आहे यानुसार आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करावं आणि पाण्याचं व्यवस्थापन करत असताना ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला त्याला पाणी द्यावं लागतं. हे देत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे भारी जमिनीसाठी साधारणतः 10 ते 12 दिवस, मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये 8 ते 10 दिवस आणि साधारणतः हलक्या जमिनीमध्ये 6 ते 8 दिवसात आपल्याला पाणी द्यावं. परंतु बऱ्याच वेळा आज शेतकरी जे आहेत की आपल्याला ड्रीप पद्धतीने ही पाण्याची पिकाची लागवड करत असतात आणि ड्रीप पद्धतीचा वापर केल्यामुळे आपल्याला सर्वसाधारणपणे एकूण साधारणतः तापमान किती आहे, जमिनीचा वापसा कधी येतो आणि साधारणतः आपल्या ज्या लॅटरल्स असतील, डिस्चार्ज असेल आणि इव्हॅपोरेशन रेट ह्या सगळ्यांचा जर आपण मेळ घातला तर सर्वसाधारणपणे आपल्याला प्रतिदिन साधारणतः अर्धा तास, 1 तास अशा पद्धतीनं जर आपण ड्रीप चालू ठेवलं तर त्याचा आपल्याला फायदा. तसंच कांदा पिकामध्ये सुद्धा ड्रीपच्या पद्धतीनं किंवा स्प्रिंकलर पद्धतीनं आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करता येतं किंवा त्याचबरोबर आता सध्या बाजारामध्ये जे रेन पाईप उपलब्ध आहे, रेन पाईपच्या साहाय्यानं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करता येतं. आणि परंतु ह्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर कांदा पिकासाठी रेन पाईप किंवा जर आपण स्प्रिंकलर पद्धतीचा किंवा तुषार सिंचन पद्धतीचा जर आपण वापर करत असो तर त्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की साधारणतः कांदा लागवडीनंतर 60 दिवसांनी की आपल्याला त्या कांदा पिकाच्या जो कांदा पोसण्यामध्ये सुरुवात होत असते आणि अशा अवस्थेपासून आपल्याला की तुषार सिंचन पद्धतीनं किंवा आपल्याला रेन पाईपच्या साहाय्यानं पाणी देता येत नाही आणि त्यावेळी आपल्याला ड्रीपच्या साहाय्यानं किंवा पाटाजनं पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण आपण अशा अवस्थेमध्ये जर शेवटपर्यंत जर आपण पाण्याचं नियोजन केलं आणि तर कांदा पोसण्याच्या काळामध्ये त्याच्या पोंग्यामध्ये पाणी गेलं तर कांदा सडण्याचं प्रमाण जास्त होतं आणि कांदा लवकर खराब होतो. म्हणून कांदा पिकामध्ये 60 दिवसानंतर आपल्याला तुषार सिंचन किंवा रेन पाईपचा वापर. तर ही एक महत्वाची सूचना आहे, ती कटाक्षानं पाळली पाहिजे. तर अशा पद्धतीनं की ह्या पाण्याचं नियोजन करा. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अशी आहे
की पाण्याचं नियोजन करत असताना की ज्या महत्वाच्या ज्या ग्रोथ स्टेजेस आहेत, वाढीच्या अवस्था आहेत, त्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तो ताण पडणार नाही काळजी घ्यायला. कारण का बऱ्याच वेळा काय होतं की ह्या वाढीच्या अवस्था आहेत, सुरुवातीची रोपाची अवस्था असेल, त्यानंतर फुलं फळं येण्याची अवस्था असेल, फळं पोसण्याची अवस्था असेल, अशा अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या जे फळाची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होत नाही आणि आपल्याला अशा वेळी आपल्याला की फुलं गळणं, फळं गळणं असे प्रकार घडत असतात. तर ते होऊ नये म्हणून ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या ताण देतात. त्याचप्रमाणे टोमॅटो सारख्या पिकामध्ये जर पाहिलं तर असं पाण्याचा ताण पडला तर बऱ्याच वेळा फळं तडकणं असे प्रकार घडतात आणि आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये अनेक वेळा तोटा होण्याची शक्यता असते. म्हणून पाण्याचं नियोजन करत असताना एकंदरीत हवामान परिस्थिती, एकंदरीत जमिनीचा मजबूत आणि हवेतील तापमान अशा पद्धतीचं जर आपण जर मेळ घालून जर आपण त्या पाण्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्या पिकाच्या योग्य अवस्थेमध्ये योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केलं तर त्याला आपल्याला चांगली वाढ करता येईल आणि चांगली वाढ झाल्यामुळे त्यापासून येणारं जी फळं आहे त्याचं उत्पादन जे आहे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्या प्रकारे चांगला शेतकरी बांधवाला पाहिजे. यानंतरची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की पाणी व्यवस्थापन झाल्यानंतर बऱ्याच वेळा शेतकरी बांधव जे आहेत की संजीवकाचा वापर करत असतात आणि संजीवकाचा वापर म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी बंधू काय करतात की संजीवकाचा वापर केल्यामुळे बरेच शेतकरी असे विचारतात की ह्या संजीवकाचा वापर केल्यामुळं फांद्या वाढतात, त्या संजीवकाचा वापर केल्यामुळं फळं मोठं होतात, असे अनेक प्रकारचे काही समज गैरसमज यामध्ये दिसून येतात. परंतु संजीवकाचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की संजीवक अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये तुमची वाढीसाठी असणारे, पिकाची वाढ करण्यासाठी असतात, काही फळ पोसण्यासाठी असतात, काही बिया उगवण्यासाठी असतात, काही ठिकाणी नर आणि मादीचं प्रमाण जे आहे नर फुलाचं प्रमाण कमी करून मादी फुलाचं प्रमाण वाढवण्यासाठी म्हणजे अशा विविध किंवा काही आता टोमॅटो सारख्या किंवा मिरची सारख्या पिकामध्ये आपल्याला ते फळाचा रंग लाल करण्यासाठी किंवा फळं पिकवण्यासाठी आपल्याला त्या संजीवकाचा वापर करत असतो. तर हे करत असताना शेतकरी बांधवांनी निश्चितपणे ही संजीवक जी आहे हे आपल्याला जे वापरायचे आहेत त्याचा योग्य प्रकारे अभ्यास केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण त्या संजीवकाची निवड करून आपण त्या ठिकाणी वापर केला. बऱ्याच वेळा काय होतं की संजीवकामध्ये आपण हे वापरत असताना त्यामध्ये आपण PPM या प्रमाणामध्ये वापरतो म्हणजे पार्ट पर मिलियन. तर त्या पार्ट पर मिलियन म्हणजे 10 लाखातील भाग असतो. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला 1 PPM सांगितलं असेल, काही ठिकाणी आपल्याला 10 PPM सांगितले असेल, काही ठिकाणी 100 PPM सांगितले. तर असे विविध प्रकारचे हे PPMचं प्रमाण आहे आणि त्या प्रमाणात जर आपण वापरलं तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसतात. आणि जर आपण योग्य प्रमाणात न वापरल्यास तर ते त्या ठिकाणी संजीवक जे आहे ते बऱ्याच वेळा हे तणनाशकासारखे काम करतात. म्हणजे आपल्याला त्या संजीवकाचा फायदा होण्यापेक्षा बऱ्याच वेळा तोटा आपल्याला सहन करावा लागतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे एक लक्षात ठेवणं गरजेचं. भालराव साहेब किती वेळ आहे? वेळ किती आहे? एक 10 मिनिटं घ्या ना सर अजून. बर बर 4:55 पर्यंत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संजीवकाचा वापर. यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की बऱ्याच वेळा ह्या पिकामध्ये जे काही महत्वाचे रोग आणि जे किडी आहेत, कारण सर्वसाधारण पाहिलं तर पावसाळी हंगामामध्ये की ह्या पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि म्हणून की सर्वसाधारणपणे जर आपल्याला ह्या पिकावरती येणारे जे रोग आणि किडी आहेत आणि ह्या रोग आणि किडीचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि काही निवारात्मक उपाययोजना म्हणजे ज्याला आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात. आणि त्यामध्ये आपल्याला एक म्हणजे की रोग येऊ नये आणि रोग आल्यानंतर सर्वसाधारणपणे जे आपण भाजीपाला पिकाची लागवड करणार आहे त्या प्रकारे दोन किडीचा जो प्रादुर्भाव होतो, एक म्हणजे की ज्या रस शोषणाऱ्या किडी आहेत त्या रस शोषणाऱ्या किडीमुळं की आपल्याला मिरची असेल, वांगे असेल, टोमॅटो असेल किंवा कांदा पीक असेल ह्या किंवा वेलवर्गीय भाजीपाला पीक असेल ह्या सर्वांवरती जे काही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळायचा असेल म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला सुरुवातीपासून जर आपण काळजी घेतली की त्यामध्ये आपल्याला
एक म्हणजे जे काय विविध प्रकारचे जे चिकट सापळे आहेत, म्हणजे पिवळे असतील, निळे असतील, अशा प्रकारचे चिकट सापळे आपण प्रति एकरी साधारणतः 10 ते 15 एवढे आपल्याला त्या ठिकाणी शेतामध्ये आपल्याला लावणं गरजेचं आहे, की त्यामुळं काय होतं की त्यावरती हे रस असणाऱ्या किडी त्या चिकटल्या जातात आणि त्यापासून पुढची उत्पत्ती होणारी आहे ती उत्पत्ती थांबली जाते आणि आपल्याला ह्या रस शोषण्याचा किडीचा आपल्याला बंदोबस्त करता येतो किंवा त्याच प्रमाण आपल्याला कमी करता येतं त्या दृष्टिकोनाने. आणि त्याचबरोबर ह्याच्या काय फळ पोकारणाऱ्या ज्या अळ्या आहेत, तर टोमॅटोमध्ये असतील, वांग्यामध्ये असेल किंवा इतर आपल्या ज्या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये असेल, तर ह्यासाठी आपल्याला काय जे लूर असतं, वेगवेगळ्या प्रकारचे लूर आहेत, त्या लूर वापरून आपल्याला जे काही कामगंध सापळे आहेत ते आपल्याला लावायला, जेणेकरून त्यामध्ये जे काही नर पतंग आहेत त्या ठिकाणी येऊन आकर्षित होतात आणि त्या नर पतंगापासून पुढची उत्पत्ती होणार आहे. त्यामुळे ती नर पतंग नसेल तर पुढची उत्पत्ती होणार नाही आणि त्यामुळे एकंदरीत त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं की तुमच्या पिकावर होणाऱ्या ज्या ह्या फळे पोखरणारी अळ्या असेल किंवा कीड असेल ह्याचा आपल्याला एक योग्य प्रकारे बंदोबस्त करता येईल. त्याचप्रमाणे रोगामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारचे रोग, उदाहरण समजा कांदा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खरीप हंगामामध्ये कांद्या पिकावरती करपा हा मोठ्या प्रमाणात, जांभळा करपा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या खरीप हंगामामध्ये जाणवतो आणि मग ह्या करप्यापासून आपल्याला जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला जी काही बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करा. सुरुवातीला मग तुम्ही जी काही M45 असेल, कार्बन डायझिम असेल, अशा प्रकारची जी काही बुरशीनाशक आहे ते वापरून आपल्याला ते रोग आटोक्यात आणतात. त्याचप्रमाणे इतर पिकामध्ये जसं पाहिलं, जसं भेंडीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला खुरी नावाचा रोग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. त्याचबरोबर एक येलो हेड मोजॅक व्हायरस किंवा जेव्हा हळद्या रोग म्हणतो त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी जास्त. किंवा टोमॅटोमध्ये पाहिलं तर जे टॉस्को व्हायरस जे आहे किंवा आपल्याला TLC ज्याला म्हणतो, टोमॅटो लिपकर व्हायरस, अशा प्रकारचे जे काही हे रोग आहेत हे सगळं हे तुमचे पांढऱ्या माशी मार्फत प्रसार होत असतात आणि म्हणून आपण किडीचा जर बंदोबस्त केला तर अप्रत्यक्षरित्या आपण हे रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्याचप्रमाणे वेलवर्गीय पिकामध्ये जर पाहिलं तर वेलवर्गीय पिकामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ही जी काही येणार त्यावरती भुरी रोग असेल किंवा डावणी रोग असेल, अशा प्रकारचे रोग त्यामध्ये दिसतात. किडीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी फळ पोखरणारे अळे असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला नागळे असेल, अशा किडीचा आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव हंगामात दिसतो असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर लक्षणं दिसली तर त्यामध्ये शास्त्रज्ञाच्या मदतीनं आपल्याला योग्य ती कीटकनाशक योग्य त्या प्रमाणात घेऊन आपण त्यावरती जर फवारली तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे जरा वापर केला तर त्याचा आपण सुरुवातीला त्याचा बंदोबस्त केल्यामुळं की पुढं भविष्यामध्ये पूर्ण पीक रोगग्रस्त किंवा कीडग्रस्त होण्यापेक्षा आपण त्यापासून ते वाचवू शकतो. कारण बऱ्याच वेळा आम्ही शेतकऱ्यांना जी काही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जो आपण सल्ला देतो की आपण काय काय त्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे, कोणत्या प्रकारची कीटकनाशकं वापरलं पाहिजे, त्याचं प्रमाण काय वापरलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीची आपण म्हणजे साधारणतः बऱ्याच वेळा काय होतं की कोणत्या प्रकारचा रोग आहे, बऱ्याच वेळा फक्त नुसती लक्षणं सांगून चालत नाही. बऱ्याच वेळा जर आपण ते फोटो टाकले तर फोटोच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं की समजा पिवळी पडतात हे कशामुळं की किडीच्या प्रादुर्भावामुळे आहे, रोगामुळे आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे निश्चित होत नाही. म्हणून की जर ते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसत असेल तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं आणि जर रोगकिडीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी योग्य ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचं प्रमाण घेऊन आपल्याला 1 किंवा 2 त्यामध्ये जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आहेत आणि त्याचे आलटून फालटून जर फवारा मारला तर आपला त्याचा बंदोबस्त होतो. तशाच प्रकारचं कांदा पिकामध्ये सुद्धा आपण ज्यावेळी करपा रोग असेल किंवा ज्या फुलकिडी आहेत, ह्या महत्वाचा जो किडी आणि रोगाचा प्रश्न ह्या कांदा पिकावरती येतो, त्यासाठी आपल्याला ह्या किडीचा आणि रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी जी काही आपण कीटकनाशक आहेत किंवा जे बुरशीनाशक आहेत हे वापरत असताना त्याचं प्रमाण, त्याचं मिक्सचर योग्य प्रमाणात केलं पाहिजे आणि त्याची फवारणी केली पाहिजे. परंतु कांदा पिकामध्ये ह्या कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी करत असताना त्यामध्ये शेतकरी बांधवांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यामध्ये चिकट द्रव टाकला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की चिकट द्रव टाकला नाही तर त्या ठिकाणी
की आपण ह्या कांदा पिकावरती जी काय आपण कीटकनाशक बुरशीनाशक वापरणार आहे ती जर मारली तर कांद्याचा पानाचा पृष्ठभाग जो आहे तो गुळगुळीत असतो, त्यामुळे संपूर्ण मारलेलं औषध हे पानावरती पडून त्यातून ते संपूर्ण एका ठिकाणी जमिनीकडे जात असतं आणि आपण जे मारलेलं जे औषध आहे त्याचा कुठलाही परिणाम त्या कांदा पिकावरती होत नाही. असं होऊ नये म्हणून आपण जर त्या चिकट द्रव टाकला तर त्या चिकट द्रव्यामुळे जे औषध मारलेलं आहे ते त्या पानावरती चिटकून राहण्यास मदत होते आणि आपल्याला ज्या उद्देशानं आपण ते कीटकनाशक बुरशीनाशक वापरलेलं आहे तो आपला उद्देश सफल होतो. तर अशा प्रकारची ही कांदा पिकामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यानंतरचे आपला मग शेवटचा जो मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला की प्रत्येक पिकाची जी काढणी असेल, ग्रेडिंग असेल आणि मार्केटिंग, तर हे सर करत असताना आपल्याला भेंडी पिकामध्ये जर पाहिलं तर अल्टरनेट डे, एक दिवसाआड आपल्याला त्याची तोडणी करणं गरजेचं आहे. कांदा पिकामध्ये पाहिलं तर ह्या जाती परत्वे साधारणतः 90 दिवसापासून साधारणतः 105 दिवसामध्ये कांदा काढणीस तयार होत असतो. त्याचप्रमाणे वेलवर्गीय पिकामध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारणतः ही जी पिकं आहे की मध्यम लांबीची फळं असणारे, वसलेली फळं असावी, जास्त कोवळी फळं तोडू नये, अशा प्रकारचं करायचं. मिरची वांगेमध्ये आपल्याला मिरचीमध्ये दोन प्रकार आहे, एक म्हणजे हिरव्या मिरचीसाठी किंवा तांबड्या मिरचीसाठी आपल्याला तिची तोडणी करता येते. वांग्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः वांग्याची साईज किंवा आकार यानुसार साधारणतः जास्त कोवळी फळं तोडू नये किंवा जास्त मोठी झालेली निबार फळं तोडू नये आणि योग्य त्या आकाराची योग्य चांगली असणारी फळं जर आपण त्याची तोडणी करून योग्य प्रकारचे त्याचे ग्रेडिंग करून प्रतवारी करून जर आपण त्याचं मार्केटिंग केलं तर आपल्याला त्याला जादा भाव मिळतो आणि शेतकरी बांधवांना 4 पैसे अधिक मिळण्याचा फायदा होतो. अशा पद्धतीनं जर आपण खरीप हंगामातील जी काही भाजीपाला पिकं आहे ते त्या लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य प्रकारचं सगळं आपण जातीची निवड असेल, जमिनीची निवड असेल आणि त्यानंतरचं खत आणि पाणी व्यवस्थापन आणि त्यावरती जे पीक संरक्षण योग्य प्रकारे केलं तर निश्चितपणे आपल्याला या खरीप हंगामातील भाजीपाला पिकापासून एक चांगलं दर्जेदार आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळेल आणि त्या उत्पादनापासून की चांगला आर्थिक फायदा सुद्धा मिळू शकतो. परंतु हे करत असताना त्यामध्ये तंत्रशुद्ध बाबीचा वापर केला पाहिजे. त्यानंतर वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला एक त्या ठिकाणी त्या पिकापासून एक चांगलं आर्थिक फायदा आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतो असा मला एक आत्मविश्वास आहे. थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काही प्रश्न असतील तर एक 2 मिनिटं थांबूयात सर. हो हो. सर बहुतेक प्रश्न नाहीत काही. ओके ओके. थँक्यू थँक्यू. त्यामुळे मी शेवटच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळतो. खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 हा आपण दिनांक 12 जून रोजी सुरू केला. 16 जुलै पर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. कार्यक्रमाचा आजचा ऍक्टिव्ह म्हणजे ज्या दिवशी आपण सत्र घेतो ऑनलाईन त्यातला आजचा 12वा दिवस. सरांनी आज डॉक्टर भरत पाटील सर, विभाग प्रमुख उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आज जे सत्र घेतलं आपल्या सर्वांसाठी, आजचं 13वं सत्र होतं. अत्यंत महत्वाचा विषय, अत्यंत मोठा विषय, म्हणजे तसा एका व्याख्यानाच्या कक्षेत बसवणं ही तशी जिकिरीची बाब आहे. भाजीपाला पिकं खूप आहेत आणि त्यांची प्रत्येकाची वैशिष्ट्य आणि त्याला लागणाऱ्या विशेष ज्या प्रॅक्टिसेस असतात, ज्या बाबी त्यांच्यासाठी कराव्या लागतात, या देखील खूप आहेत. तरी पण सरांनी त्यांचा आतापर्यंतचा प्रगाढ अनुभव पाहता भाजीपाला उत्पादनात वाढ होऊन
शाश्वत पद्धतीने शेतकऱ्यांना फायदेशीर भाजीपाला उत्पादन खरीप हंगामामध्ये कसं घेता येईल याविषयी सर्वंकष सर्व मुद्द्यांना कव्हर करत मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा निश्चितच सर्व उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना फायदा होणार आहे, यात काही शंका नाही. तरी मी आयोजकांच्या वतीनेच म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र पुणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान पुणे या आयोजकांच्या वतीने डॉक्टर भरत पाटील सर आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो सर. धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू महोदय आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे सुद्धा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासाळकर सर, या सर्वांचे मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे चे कृषी विद्यावेत्ता व जे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर सोमनाथ माने सर, यांचे देखील या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. सर्व उपस्थित शेतकरी बंधू भगिनी या सर्वांचा देखील मी मनापासून ऋणी आहे. आमचे सह आयोजक किसान पुणे व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या प्रति देखील मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यापूर्वी सोमवार दिनांक 1 जुलै रोजी सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान, सीताफळ लागवड कोरडवाहू भागासाठी वरदान, डॉक्टर प्रदीप दळवे सरांचं व्याख्यान सोमवारी दुपारी 4 वाजता आयोजित केलेलं आहे. सर दळवे सर प्रभारी अधिकारी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प जाधववाडी पुणे येथे कार्यरत आहेत. तर या मार्गदर्शनाचा देखील सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. हे पुढच्या कार्यक्रमाची घोषणा करून मी आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. सर्वांचं पुन्हा एकदा आभार, धन्यवाद.